हरे कृष्णा सर्वांना, मी आहे पूजा आणि मी शेअर करत आहे डेली लाईफ स्टोरीज। तर आजच्या माझ्या स्टोरी मध्ये काय आहे, गेस करा बरं काय असेल। सध्या महाराष्ट्रात एक सोहळा चालू आहे, तुम्हा सगळ्यांना तर माहीतच असेल, तो म्हणजे आपल्या आषाढी वारीचा। आषाढ महिना आहे आणि आता आषाढी एकादशी आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातील तमाम वारकरी चालत चालत पंढरपूरला जातात आणि विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतात। आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रासाठी हा खरंच सोहळा आहे आणि हा महाराष्ट्राचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे। सगळेजण चालले आहेत वारीला, कोण माऊलींच्या पालखींचं दर्शन घेतंय, कोणी पंढरपूरला दर्शन घेते, कोण चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची मदत करते। पण माझं कसं आहे की मला घरातून बाहेर पडता येत नाही, कारण माझं लहान बाळ आहे, त्याला घेऊन मी बाहेर जाऊ शकत नाही। तर मग म्हटलं राघवसाठी आपण घरातच छोटीशी वारी करूया आणि वारीचा सोहळा करूया। तर मग तुम्हाला बघायचंय का मी कसा केला हा राघवसाठी वारीचा सोहळा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर या वारीच्या सोहळ्यासाठी पहिल्यांदा वारीसाठी मार्ग तयार करून घेतला। ब्लॅक कार्ड पेपर वापरले आणि त्याच्यापासून असे 2 मोठे रस्ते तयार करून घेतले आणि वारी जाताना त्याच्यासाठी एक मार्ग फिक्स केलेला असतो। एका ठराविक मार्गाने ती जाते आणि स्टॉप घेत घेत जाते, आळंदी, पुणे, सासवड असे। मग हे स्टॉपसुद्धा मी तयार करून घेतले आणि मग आपल्या विठुरायासाठी फ्रेश अशी तुळशीची पानं तोडली आणि त्यांची माळ तयार करून घेतली। किती सुंदर आणि फ्रेश माझी तुळस होती, बघितली ना तुम्ही। तर विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी मी तुळशीच्या माळा तयार करून घेतल्या। आजचा सोहळा हा अचानकच ठरलेला होता आणि मी सकाळपासून तयारीला लागलेले। घरात लहान बाळ असेल तर एकटीला हे सगळं करणं शक्य होत नाही आणि ह्याची मस्ती कशी चालली आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल। मदत तर काही करत नाही आहे, पण कॅमेरामध्ये मस्ती चालली आहे। तर बॅकग्राऊंडसाठी मी माझी एक येलो साडी पाठीमागे लावून घेतली। मला वरती थोडी साडी व्यवस्थित नाही आहे, पण मला वरचं नको होतं, फक्त खालचंच पाहिजे होतं, त्यामुळे मी वरती जास्त लक्ष नाही दिलं आणि मग खाली एक डब्बा ठेवला ज्याच्यावरती मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवणार होते आणि त्यालाही छान डेकोरेट करून घेतलं, फुलं वगैरे अंथरून घेतली। गुलाबाची फुलं होती माझ्याकडे, त्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांनी पण सजवून घेतलं आणि हे बघा, हे मी असे स्टॉप तयार केलेत आणि अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून घेतली आणि त्यांचा शृंगार करून घेतला। तुळशीच्या केलेल्या माळा मी त्यांना घालून घेतल्या। खूप छान अशी मी सजावट तिथं करून घेतली। राघव तोपर्यंत खेळत होता, त्याला खेळवायचं काम चालू होतं आणि मग हे जे मी रस्ते तयार केलेले ते फेविकॉलनी नाही, आम्ही सेलोटेपनी फरशीला चिटकून घेतले। आप्पा मला मदत करत होते, मग आम्ही दोघांनी मिळून हे व्यवस्थित असे रस्ते चिटकून घेतले। ही राघवसाठी छोटीशी फोटोशूटची थीमच होती आणि एक वारीचा छोटासा अनुभव पण आम्हा सगळ्यांना येणार होता। माहीत नव्हतं हे कसं वर्कआउट होणार, तरी आमची तयारी चालू होती। मग पहिल्यांदा हे जे केलेले सगळे स्टॉप होते ते सगळे व्यवस्थित लावून घेतले। याच्यासाठी मी पेपरचे ग्लास वापरलेले आणि इथं ना भगवा पताका किंवा आपला भगवा जो झेंडा आहे तो माझा करायचा राहिलेला, मी त्याच्यासाठी की कैवल्यला पावसातून पाठवलेलं भगव्या कलरचा कार्ड पेपर घेऊन ये आणि हा ऐनवेळी मी असा मस्त भगवा ध्वज तयार केला आणि तोही लावून घेतला। वारी म्हटलं की भगवा ध्वज हा आलाच। माझ्याकडे जी घरात झाडं होती छोटी छोटी ती कडेनी लावून घेतली आणि हे बघा असं आमचं सुंदर डेकोरेशन करून तयार झालं, किंवा हा छोटासा सेटअप आणि राघवसाठी आम्ही तयार केला होता। इथे आम्ही त्याचे फोटो काढणार होतो आणि मस्त त्यालाही आता तयार करायला घेतलं। इथं मला खूप टेन्शन आलेली की हा मला कसा तयार करून देतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मला गंध लावून देईल का नाही। झोपला असता तर एक वेळ ठीक होतं, पण हा जागा होता, पण त्याने नाही जास्त वळवळ केली। बघा तो कसा करतोय। फायनली माझा एकदाचा गंध लावून झाला आणि हा आमचा चुटुकला पिटुकला वारकरी तयार झाला। कसा दिसतोय हा आमचा वारकरी नक्की सांगा। मग आम्ही त्याचे छान असे फोटोज काढून घेतले, व्हिडिओज काढले।
तुम्हाला आमचे फोटो, व्हिडिओ आणि थीम कशी वाटली नक्की सांगा. तुम्हीही तुमच्या बाळासाठी घरात अशी थीम नक्की करू शकता. आणि हा आमचा वारकरी चालला पंढरपूरला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. जय हरी विठ्ठल.